नमस्ते. कवलेज किचनमध्ये आज आपण सुक्या मुगाची अतिशय हेल्दी आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवायची आहे, जे उपास करणारेही खाऊ शकतात आणि उपास न करणारेही खाऊ शकतात. तर त्याच्यासाठी हे मी 1 ग्लास मूग घेतलेले आहेत, हे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, हे जिरं घेतलेलं आहे, ही मिरची आहे, हे तूप आहे आणि हे या ग्लासानी 2.5 पट पाणी घेतलेलं आहे. तर चला आता आपण गॅस चालू करते. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि ह्याच्यात आपण 2 चमचे तूप टाकूया. ह्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकूया पहिला. आता जिरं तडतडलंय, आता आपण मिरच्या टाकून घेऊया. एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे ही. ते कोणीही करू शकतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. आता मिरची चांगली फ्राय हे आपण मीठ टाकून घेऊया आणि परतून घेऊया. आता ह्याच्यात लगेच आपण पाणी टाकून घेऊया. आता तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही 3 पट पाणी घालू शकता. मी आता 2.5 पट पाणी घातले आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि याला एक उकळी येऊन द्या. आता आपली उकळी आलेली आहे आणि आता मी झाकण लावून घेते कुकर. आता मी झाकण लावलेलं आहे आणि ह्याच्या आता आपण 5 शिट्या घेऊया. आता माझ्या 5 शिट्या होऊन 5 मिनटं लो गॅसवर मी ठेवलं होतं. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी उतरवून घेते. आता मी हे काढून घेते. हे बघा किती छान एकदम, म्हणजे 2.5 पट पाणी तुम्ही बरोबर याला योग्य आहे. आता ही माझी झालेली आहे. आता मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते. हे बघा, ही खरी म्हणजे उपासाची रेसिपी आहे, कारण मी उपासामध्ये लहानपणापासून ही रेसिपी खात आलेली आहे मुगाची. आज मी तुम्हाला एक सुक्या मुगापासूनची जी उपासाची रेसिपी करून दाखवली. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.